आणि आता जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। त्या ठिकाणी संपाचे अपडेट्स घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। कृष्णा, संभाजीनगर मधली परिस्थिती काय सध्या? संपाचा कसा परिणाम दिसतोय? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 540 बसेसची चाकं या ठिकाणी थांबलेली आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात। ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर शहराच्या मुख्य बसस्थानकातली आणि ही सगळ्या बसेस आपल्याला पाहायला मिळतात। एकही बस सकाळपासून आगाराच्या बाहेर निघालेली नाही आणि मोठ्या प्रमाणावरती बसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर रात्रीपासून ही सगळे कर्मचारी संपावर गेलेले आहेत। काल देखील मोठ्या प्रमाणावरती कर्मचाऱ्यांनी बस चालवल्या नाहीत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या जे 8 आगार आहेत त्या 8 आगारातून जवळपास 1 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं होतं। म्हणजे 1400 फेऱ्या होतात मात्र 1300 फेऱ्या त्यातल्या झाल्याच नाहीत आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं। आज जर पूर्णपणे एसटी महामंडळाची जी एसटीचे चाकं आहेत ती जर थांबली तर पुन्हा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि नुकसानापेक्षाही सर्वसामान्य लोकांची लाल परी जी आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवती त्यामुळे ती बंद असल्यामुळे सामान्यांचे हाल होणार आहेत। आपल्यासोबत एसटीचे कर्मचारी आहेत। काय मागण्या आहेत? कशासाठी तुम्ही एवढं कठोर पाऊल उचललेलं आहे ज्यामुळे सामान्य लोकांना त्रास होतोय? आमच्या प्रमुख मागणी म्हणजे शासनाकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं हीच प्रमुख मागणी आहे। आणि जे काही प्रवाशाचे हाल होत आहे याचे आमची वारंवार मागणी करून सुद्धा आणि याबाबत 9 तारखेला आंदोलनाबाबत 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली। त्यांनी शब्द न पाळल्यामुळे आजपर्यंत लोक हे धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले असून आज संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 7 वाजेला बैठक बोलवलेली आहे। त्यामुळे त्या बैठकीच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागून आहे। त्यात अपेक्षित जर मिळालं तर आज संध्याकाळपासून सर्व बसेस चालू होतील। निश्चित आपण पाहतो की मुख्यमंत्र्यांची सोबत बैठक सकारात्मक झाली तर बसेस सुरू करू अशा प्रकारचं आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांनी दिलंय। मात्र त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरात बंद आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळपासून एकही बस बाहेर पडलेली नाही। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।